श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? सोनाली पीसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज फेस टू फेस कॅमेरा काढत आहे, आज व्हिडिओ काढत आहे. आज तुम्ही बघू शकताय माझ्या घरात काल स्वामींचं प्रस्थान केलेलं आहे मी, म्हणजे स्वामींची मोठी मूर्ती आणलेली आहे आणि देवाऱ्याची सगळ्या देवांची जागा वगैरे पण चेंज केली आणि स्वामींना जागा करून स्वामींना बसवलं. कारण जिथं स्वामींना बसवायचे आहे, जिथं गरज आहे तिथं मी बसवलं. खूप छान असं मंदिर दिसत होतं, तुम्ही बघू शकता. हे बघा, स्वामींची मूर्ती ही मी पौर्णिमेच्या आधीच आणली होती आणि तिला तांदळात ठेवली म्हणून तुम्हाला सांगितलंच होतं. आणि मग काय, स्वामींची मूर्ती ह्या छोट्या चौरंगावर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण चौरंगावर ठेवल्यावर खूप उंच होत होती आणि मग स्वामी दिसत नव्हते, मंदिरामध्ये झाकले जात होते असे उंच असल्यामुळं. आणि मग नंतर काय केलं, मग छोटं चौरंग होतं ते काढलं आणि मग स्वामींना बिना चौरंगाचं खाली असं ठेवलेलं आहे पायऱ्यांवरती, आणि खूप छान असं बसलेले आहेत. मग बाकीचे चौरंगावर ठेवले देव. इथं खंडोबाची मूर्ती, इथं दत्ताची आहे, आई तुळजापूरची अंबाबाईचं आहे, त्यानंतर आपल्या इथं विठ्ठल रुक्मिणी आहे. आता मी मूर्त्या वगैरे छोट्या छोट्या आहेत त्या थोड्याशा मोठ्या मोठ्या घ्यायचा प्रयत्न करणार आहे. खूप चेंज असं देवारा करायचं आहे आणि देवघर घ्यायचं आहे, पण देवघर थोडं टाईम लावून घ्यायचं आहे. आणि मग इथं काय कुंचन सेवा केली होती, मंगळवार आहे आज, कुंचन सेवा करून घेतली आणि छान अशी पूजा, धुपांचा वास दरवळत आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, अगरबत्ती वगैरे आहे. अगरबत्ती हे मला स्वामींच्या मठावरून येतं, म्हणजेच नरेंद्र महाराज नाणीसधाम तिथून येतं. मग आम्ही संत संगत घेतो ह्या नाणीसधामच्या हे आहेत, अगरबत्त्या आहेत आणि कस्तुरीची अगरबत्ती पण आहे. खूप असं वास खूप छान येतो. नाणीसधामचा पण खूप छान येतो आणि कस्तुरीचा पण छान येतो. कस्तुरीची थोडी क्वांटिटी मोठी आहे अगरबत्तीची आणि नाणीसधामची छोटी आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मी स्वामींना इथं खूप छान असं वस्त्र वगैरे हे करून ठेवलेलं आहे. हे बघा, आणि जी आधीची मूर्ती होती ती इथं स्वामींची मूर्ती आहे. आता मला सांगा, देवाऱ्यात 2 स्वामींच्या मूर्त्या ठेवलेल्या चालतात का? मला प्लीज, ज्यांनी कोणी स्वामींचं व्हिडिओ माझे बघत असतील त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगावं मला की 2 मूर्त्या चालतील का? तर मी ही छोटी मूर्ती तर शक्यतो काढणारच आहे, पण मला इच्छा होत नाही आहे काढायला, कारण सुरुवात ह्या छोट्या मूर्तीपासून माझे स्वामी घरी आलेले आहेत आणि मग फोटो आला, मला भावांनी फोटो दिला बड्डे गिफ्ट, आणि मग नंतर ही मोठी साक्षात मूर्ती आलेली आहे स्वामींची. तर व्हिडिओ कसा वाटला आपला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचं रुटीन काही शेअर करता आलेलं नाही. रुटीन शेअर करायचा खूप प्रयत्न करते, कारण होत नाही कामामुळं. आणि नंतर हा आपल्या इथं कलश आहे. कलश हा मंगल्याचं प्रतीक असतं किंवा कुलदैवतेचा आपला कलश आहे. तर मी इथं देवाऱ्यात मस्त असं ॲपल ठेवलेलं आहे देवांसाठी. आणि इथं आपल्याकडं आहे ह्याची मूर्ती, गजंतकाची मूर्ती आहे. ही एकच आहे माझ्याकडे. आता ह्याला 2 घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे व्हिडिओ, की मी बहीण आल्यावरती त्या ह्याला गेले होते, इस्कॉन मंदिरला गेले होते, तेव्हा हे विष्णूचं छान असं हे मिळालं आहे मला. खूप स्वस्त होतं, 80 रुपयाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, पण ते खूप छान दिसतं तेवढंसच देवाऱ्यात. आणि देवाऱ्यात फुलं नसतील तर त्या देवांना काय शोभा, मग फुलांशिवाय देवारा कसा हे दिसणार आहे. मग फुलं काल तर काय झेंडूचेच मिळाले आणि हे शेवंतीचे फुलं सगळे आधीचेच होते, तेच वाहिलेले आहेत, आणि काल झेंडूचे मिळालेले होते ते हे केलेले आहेत. कसा वाटला आजचा ब्लॉग हा आपला, कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वामींची मूर्ती कशी वाटली. तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आत्ता लेकीनी तर तुम्ही बघू शकता, ही आहे नाणीसधामची चंदन अगरबत्ती स्पेशल. खूप छान आहे ही, स्वामींच्या मठावरून येते तयार होऊन, आणि वास वगैरे पण खूप छान आहे. ही फक्त 55 रुपयाला आहे. आम्हाला ही संत संगतच भेटते. आणि मग इथं लेकीनी केलेलं आहे आंबे कट करून, आंबे खाण्याचा बेत. म्हटलं साहेब यायच्या आधी आंबे खाऊन घेऊ, कारण त्यांना आवडत नाहीत आंबे खाल्लेलं, म्हणजे खाल्लेलं नाही, त्यांना स्वतःला आंबे आवडत नाहीत, त्यामुळं मग हे आंबे आम्हालाच खावं लागते, ती त्यांनी नसताना खावं लागतात, कारण आंब्याचा वाससुद्धा घेत नाहीत. आणि मग काय, चहाचा बेत चालू आहे, ते आल्यानंतर चहा घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्कीच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.